आणि प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीमध्ये सन्मान मिळाला नाही, म्हणूनच ते महाविकास आघाडीतनं बाहेर पडल्याचा दावा अशोक चव्हाणांनी केलाय। भोकर मतदारसंघातल्या एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं। यावेळी बोलताना त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगेंच्या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवलाय। महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस सोबत वंचित आघाडी होती। आज वंचित आघाडी देखील बाहेर पडलेली आहे। काय कारण काय वाटत? नाही, बाळासाहेबांना महाविकास आघाडीने योग्य तो सन्मान दिलेला नाहीये आणि त्यामुळे बाळासाहेब तिथून बाहेर पडले असावेत असं माझं मत आहे। असे मराठा आरक्षणाला पहिल्यापासूनच आम्ही लोकांनी पाठिंबा दिलेला आहे। हा प्रश्न मार्गी लागला पाहिजे। जे सारखं हा विषय धुमसत चाललाय किंबहुना यातून समाजामध्ये विश्वास निर्माण करणे महत्त्वाचं आहे की हा प्रश्न आपण काही सोडलेला नाहीये। हा पुढं पाठपुरावा याचा करायचीच भूमिका माझी आहे। मी ज्यावेळेस त्यांना भेटलो त्यावेळेस त्यांना ते सांगितलं होतं, म्हटलं तुम्ही जे विषय शासनस्तरावर तुम्ही उपस्थित केलेले आहेत त्या प्रश्नाचा पाठपुरावा करण्यासाठी मी कधीही तयार आहे, हीच माझी भूमिका आहे। आणि अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा